आज बनवूया पत्ताकोबीची भाजी. त्यासाठी मी ही पानकोबी घेतलेली आहे. आता हिला छान चिरून घेऊ. चिरल्याच्या नंतर मी स्वच्छ धुवून मिरची आणि तेल टाकून मायक्रोवेव्हमध्ये शिजायला टाकणार आहे. त्याच्यात मी कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकून याच्यात शिजायला ठेवणार आहे 15-20 मिनटासाठी. आणि शिजून झाले की तुम्हाला दाखवते. कोबी खाल्ल्याने पचन सुधारते, त्यात फायबर खूप छान असतं, बद्धकोष्ठता कमी होते. हे बघा मी शिजून घेतले. यात हिरवी मिरची टाकलेली आहे. आता परत मुगाची डाळ टाकून परत एकत्र करून परत अजून 10 मिनटं ठेवा. आपली 15 मिनटात भाजी तयार होते. मायक्रोवेव्हमध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही. कोबीला पाणी सुटतं. वजन जर कमी करायचं असेल तर तुम्ही कोबीची भाजी संध्याकाळी खाऊ शकतात, कारण कॅलरीज कमी असतात आणि पोट भरण्यासाठी भाजी चांगली आहे. याच्याने रक्तशुद्धीला पण मदत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. हे बघा मी भिजवून ठेवलेली. आता त्यात डाळ पण टाकते. थोडी कोथिंबीर पण टाका चिरून. चवीनुसार मीठ. छान परतून पाणी पूर्ण आटूस्तर मी भाजी शिजून घेतली. एक नंबर भाजी लागते मायक्रोवेव्हमधून केलेली भाजी. याच्यात विटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात असतं. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू. हे बघा मी कोबीची भाजी, चपाती आणि मसाले भात आणि डाळ जेवायला घेतलं. तुम्ही पण या जेवायला. थँक्यू.